किशोर किशोर लता मी इथेच आहे. किशोर तू नेहमी इथेच असतोस. मग तुला सोडून कुठे जाणार का मी? नाहीच जाऊ शकत. अच्छा किशोर ऐक ना, काय ग? बरेच दिवस झाले. हो ना, चल बेडरूम मध्ये. चल. काय झालं? बेडरूम मध्ये काय आहे? मग? चावटपणा आपला. मी म्हणत होते बरेच दिवस झाले आपण कुठे गेलोच नाही. अगं म्हणून तर म्हणते चल पहिलं पटकन बेडरूम मध्ये जाऊया. चावटपणा नको बस झाला. मी म्हणत होते की आपण पिक्चर बघायला जाऊया. पिक्चर कशाला? आपण केबलवर बघूया ना. केबलवर पिक्चर चांगला दिसत नाही. मग माझ्याकडे छान छान सीडी आहेत, आपण बघूया मस्त की धमाल करूया. थोडंच चावटपणा. मला सीडीवर पण नाही बघायचंय. मग? मला रजनीकांतचा पिक्चर बघायचा आहे. मग काय रजनीकांत? येस. कशाला? त्याची भाषा कळत नाही, काही नाही. माझ्यासाठी तो देव आहे. मी पूजते रजनीकांतला. हे काय बोलतेस? काय तू बरी आहेस ना? येस. उद्या संध्याकाळच्या पिक्चरची 2 तिकीट मिळवली आहेत रजनीकांतची मी. मिळवण्यास म्हणजे? अरे तुला काय वाटलं स्टेशनवर काय माणूस उभा असतो रजनीकांतची तिकीट द्यायला? घ्या. अरे त्याचे पिक्चर हाऊसफुल असतात. उद्या संध्याकाळच्या तिकिटांसाठी मी 21 शुक्रवारचं व्रत केलेलं. तेव्हा जाऊन कुठे प्रसादात मला 2 तिकीटं मिळाली आहेत आणि त्यातल्या एका तिकिटावर मी तुला नेणार आहे. त्याच्यासाठी आधी उपकार समज. त्यामुळे उद्या संध्याकाळी आपण रजनीकांतचा पिक्चर बघायला जायचं म्हणजे जायचंच. यानं राज केला. रजनी रजनी उद्या संध्याकाळी. काय उद्या संध्याकाळी? उद्या संध्याकाळी की नाही एक महत्वाचा पाहुणा येणार आहे आपल्याकडे. येऊ दे, पाहुणे म्हणून येऊ दे, पण उद्या संध्याकाळी मला वेळ नाही. मला अतिशय महत्वाचं काम आहे उद्या संध्याकाळी. हो का? म्हणजे तुमचं काम महत्वाचं हो. आणि माझं काम म्हणजे महत्वाचंच नाही बाई. कधीच नसतं ते. नाही म्हणजे असं एवढं महत्वाचं माझं काम कधी नसतं. ते उद्या संध्याकाळी नेमकं महत्वाचं काम आहे. नाही, उद्या संध्याकाळी तुम्ही इथे घरी थांबायला हवे म्हणजे हवे. नाही उद्या अरे असं कोण येणार आहे उद्या संध्याकाळी? कोण येणार आहे म्हणजे जगा वेगळा पाहुणा येणार आहे. कोण? कोण? अहो सर्व सिद्धी अवगत परमपूज्य खडकी बाबा ते येणार आहेत. बाबा खडकी बाबा? कसलं घाणेरडं नाव आहे. पण ते बाबा इथे कशाला येणार आहेत? तुम्हाला बाबा बनवायला. अरे बापरे, मला पण आता हिमालयात जायला पाहिजे. असं दाढी बिडी करून दे बाबा. तसं नाही हो. मग? तुम्हाला बाई कळतच नाही. तुम्हाला बाबा बनवायला. अच्छा, हा असं बाबा होय. अरे मग हे असं बाबा बनवायला ते बाबा कशाला हवेत? मी आहे ना बाबा. अहो, असं काय करता? आपण बाबांचं दर्शन घ्यायचं, त्यांची पूजा करायची, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा, सेवा करायची. नाही मला अजिबात वेळ नाही होते. आणि मी सेवा ब्या करणार. ढोंगी बाबा असतात हे नाही सेवा करणार आपण. जा तुम्ही उद्या घरी थांबायला हवे नाही, म्हणजे उद्या हवे. संध्याकाळी मी थांबणार नाही. महत्वाचं काम आहे. असते ना, माझं पण महत्वाचं काम आहे. असं काय करता? मी थांबणार नाही थांबणार. नाही थांबणार. नाही थांबणार. नाही थांबणार. कसा नास्तिक नवरा मिळालाय मला. अरे किशोर पहिली ती सनईची सीडी बंद कर यार. अरे ही सीडी आहे. वा, देवासारखं आलास. तुझीच वाट बघत होतो. देवासारखा? म्हणजे मला आता तू कामाला लावणार आहेस? हो ना राजा. अरे मी एका फार मोठ्या कोंडीत सापडलोय. म्हणजे कसली कोंडी? अरे उद्या संध्याकाळी एकाच वेळेस मी आशाकडे आणि लताकडे दोघींना हवाय. दोघींना हवाय? हो. सॉलिड तुझी हवा आहे. अरे मीच कोणाला नको आहे. तर आपले फॅन्स कधी तयार होणार काय कळत नाही मला. सांग ना काय करू? काय तर बघ, तुझा अभ्यास पाहता. आणि मी कोर्स पण केलेला काय म्हणतो? कुठला? वायरमॅनचा कोर्स केलाय, पण त्याचा काही उपयोग नाही इकडे. मग? तरी पण काहीतरी विचार तुला काय कर. वाटतं कोणाकडे मी थांबायला हवं? मला असं वाटतं तू आशा वहिनींकडे जायला नको आहेस. लतावहिनींकडे गेलास तर खरंच बरं नाही होणार तुला. थांब जरा. आशा वहिनींकडे आशा अरे हाच वहिनी कन्फ्युज. एक काम कर, फिक्स झालं की मला सांग. तोपर्यंत मी आज जातो आणि सनईची सीडी ऐकतो. तिकडे आत कशाला जायला पाहिजे? मग? इथूनच लावूया ना. हे बघ. लता ठीक आहे मी इकडेच आहे. काय अख्खा बंगला शोधतोय. कुठेस तू? अरे इकडेच आहे. आता तर सांगितलं. ओके. नाही मी काय म्हणतो, तू उद्या कुठला तो पिक्चरला जायचा ना आपण. आधी चेहरा नीट कर. कुठल्या पिक्चरला जातोय काय आपण कुठल्या पिक्चरला जातोय? रजनीकांतच्या पिक्चरला. या जगात फक्त 2च प्रकारचे पिक्चर असतात. एक साधा पिक्चर आणि एक रजनीकांतचा पिक्चर. हा तोच तो रजनीकांतचा पिक्चर जो उद्या बघायला जातोय. त्याऐवजी आपण परवा जाऊया का? तुला काय वेळ लागलाय का? हो, ते रजनीकांतचा पिक्चर बघायला जातोय म्हणल्यावर लोकच मला वेड्यात काढतायत. लोकांचं ऐकायचं नाही. मग माझं ऐक. तू त्यापेक्षा माझं ऐक. काय? आपण उद्या पिक्चरला जायचं म्हणजे जायचंच. अरे पुढचा 1 महिना तिकीट अवेलेबल नाहीयेत. कशी बशी मी व्रत करून प्रसादात 2 तिकीट मिळवली आहेत. काय बोलतेस तू? अरे देवाच्या कामाला तू नाही म्हणतोयस? देवाचं काम? रजनीकांत माझ्यासाठी देव आहे. तुला माहितीये रजनीकांतच्या पिक्चरला काय होतं? हो गर्दी होते. आणि काय होतं?
लोक टाळ्यानी शिट्या वाजवतात. आणि काय होतं? त्याच्यानंतर गडापडा लोळतात. आणि काय होतं? त्याच्यावर नाणी फेकतात. नाणी नाणी किती रुपयाचे असतात ते? 5 रुपयाचे हो डॉलर. ना, मग वजनाला कसे असतात? खूप जोड असतात. हो ना, मासे फेकल्यानंतर त्यातलं एक नाणं मला लागलं आणि मी देवाघरी गेलो तर तुला चालेल ना? मी मेलो तरी चालेल, पण तुला रजनीकांत महत्वाचा आहे. ठीक आहे बाबा, जातो. रजनीकांत तुझ्यासाठी कोण आहे? नाही देव आहे. मग त्याच देवाने मला बोलवलं देवाकडे. ये बाबा, तू पण देवाकडे ये, चालेल तुला? नाही चालणार. हा, मग? आपण एक काम करूया. आपण कोपच्यातली सीट बघूया. कोपच्यातली सीट नंबर काय आहे? जे 18, 19. जे 18, 19 बरोबर रजनीकांतच्या एंट्रीच्या समोरच्या सीट आहेत. जे 18, 19 लोक म्हणतील ना रजनीकांत आला, जे लोक बोलतील ते हे डॉलर फेकून मारतील. त्यातले सगळे डॉलर माझ्या अंगावर पडतील आणि मी पहिला देवाघरी जाणार. ठीक आहे, जातो देवाकडे मी. नाही नाही तसं नको. मग ठीक आहे, आपण नको जाऊया पिक्चरला. नक्की नको जाऊया? मग आता खऱ्या अर्थाने तू शोधतेस पतिव्रता. नाराज केला. काय सांगतोस काय किशोर? म्हणजे काय? म्हणजे तू लता वहिनींना असं सांगितलंस की 5 रुपयाचं नाणं जर एखाद्या माणसाच्या डोक्यावर पडलं तर तो माणूस मरतो. मग आणि तिला ते पटलं पण. अरे कमाल यार, काय वेळेला हे बोलायला कसं काय सुचलं यार तुला? काय माणूस एकदा कोंडीत सापडला ना की त्याच्या आतला लांडगा कोल्हा आपोआप जागा होतो आणि तो धूर्तपणे वागतो आणि मग खोटं बोलायला लागतो. मग काय त्याची कोंडी सुटते आपोआप. पण सॉलिड आहे तू किशोर, म्हणजे सॉलिड म्हणजे तू भन्नाट आहेस यार. धन्यवाद. ए मी जे बोललो ते कॉम्प्लिमेंट म्हणून घेतलंस की काय? टोमणा मारलास की काय मला तू? नाही अरे तू सॉलिड आहेस, तू भन्नाट आहेस यार, तू वाटेल ते करू शकतोस यार. हे बघ, एकदा माणसाने ठरवलं ना की आपल्याला खोटं बोलायचंय मग बरोबर जमतं. आणि मी एवढं काय खोटं नाही बोललेलं त्याला. मला सांग प्रामाणिकपणे, आता 5 रुपयाचं नाणं असं डोक्यात मारलं तर माणूस मरू शकतो ना? मरू शकतो. अरे तू ठरवलं तर काहीही होऊ शकतं. मी काय म्हणते, तुम्हाला ते उद्या संध्याकाळचं लक्षात आहे ना? अरे उद्या संध्याकाळी इथे हवाय ना मी. हा. बस उद्याची संध्याकाळ तुला दिली डार्लिंग. तुम्ही म्हणजे ना अगदी मी बाजारात जाऊन येते. खडकी बाबा यायचेत ना, सगळं सामान आणायला अरे हवं. हो, जा जा, जा. जय खडकी बाबा. शाबास, जा जा, जा. कोण वाजतोय? माझा वाजतोय. अरे बोल लता डार्लिंग. हॅलो किशोर, एक गुड न्यूज आहे. काय ग? अरे आता प्रेक्षकांच्या जीवाला धोका नाही झाला पाहिजे म्हणून रजनीकांतच्या मूवी मध्ये कॉइन नेण्यास बंदी केली आहे. नाणी नाणी. हा, त्यामुळे आता आपण उद्या पिक्चरला जाऊ शकतो. अरे यार, मोठा प्रॉब्लेम निर्माण झालाय. काय झालं काय? त्या रजनीकांतच्या पिक्चरला नाणी नेण्यावर बंदी आणली आहे. लता म्हणते की आपण जायचं आता सिनेमाला, काय प्रॉब्लेम नाही, जायचं यार. कसं जायचं आता? मी कोंडीत सापडलोय परत. मग आता 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 तू सांग काय ते नवीन मार्ग दाखव. एक मिनिट, तो खडकी बाबा जो आहे तो उद्या संध्याकाळी येणार आहे ना? हा, आपण एक काम करूया, आपण त्याला फोन करूया आणि सांगूया दुपारी या ना. पण दुपारी त्याला वेळ असेल? अरे खडकी बाबा नावाचा माणूस असा कितीचा बिझी असणार आहे, त्याला पण खडकी लागणार ना. आपण द्यायचे 2 पैसे काय दो. माझा नंबर नाही जा. आपल्याकडे सगळं सेव्ह केलेलं असतं. आपण माहिती आहे तुला, कोर्स केलेला आहे वायरमॅनचा, पण त्याचा काही उपयोग नाही. पण घे तू बोल. शपथ. हॅलो, हा हॅलो खडकी बाबा. हा नमस्कार, मी किशोर कुलकर्णी बोलतोय. आशा कुलकर्णीचा नवरा. नाही काय आहे खडकी बाबा, तुम्ही संध्याकाळी येणार होता ना उद्या संध्याकाळी आमच्या घरी, त्याऐवजी तुम्ही उद्या दुपारी या ना. नाही या तुम्ही, या बिंदास्त या. हॅलो. काय भयानक माणूस आहे. काय झालं? अरे म्हणलं उद्या दुपारी तर माझ्यावरच भडकला. म्हणाला शान पार करू नका, नाही तर तुम्हाला भस्म करून टाकेन. मग आता आता काय पुन्हा कोंडीत सापडले. किशोर किशोर किशोर, काय 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 असं काय करतोस? काही नाही, माझा जरा प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय? मला ताप आलाय ग. ताप आलाय? हो. असं कसं अचानक आला? तू काय गावचा मामा आहे काय पत्र टाकून यायला? माझा ताप कधी येऊ शकतो. हो, मी येऊ शकत नाही तुझ्या बरोबर सिनेमाला. काय? का म्हणजे का? अगं ताप आहे मला. अरे पण मग काय ताप आलेल्या माणसाला ती लोक अडवत नाहीत थिएटर मध्ये? तसं नाही, मला ह्या अशा परिस्थितीत आराम करायला हवा ना. ठीक आहे तू आता छान मस्त आराम कर, संध्याकाळपर्यंत बरा हो आणि माझ्या पिक्चरला ये. संध्याकाळी शक्य नाही, संध्याकाळी शक्य नाही ग. माझा ताप वाढणार आहे. कसा वाढणार आहे? माझाच ताप आहे तो, असंच वाढतच जातो. तुझ्या तापासारखा तुझा पगार वाढला असता तर बरं झालं असतं. काय एकटी काय बडबडतेस? असंच आपलं. मग एकटीच जा ना सिनेमाला. एकटी? मी एकटी नाही जाणार. का ग, जा ना एकटी. नाही, तू चल ना. तू माझ्या
माझ्यावर डॉक्टरांकडे चल आता. डॉक्टरकडे काय वेळ लागलाय काय? ताप आला मला डॉक्टरकडे कुठे नेते? लोक काय चहा प्यायला जातात डॉक्टरांकडे? ताप आल्यावरच जातात ना. नाही ग, पण तिथे बावशी भली मोठी रांग असते ग. अरे मग काय झालं? मी उभी राहीन ना तुझ्या बरोबर सीटी सारखी डॉक्टरांच्या लाईनीत. तू कशाला त्रास करून घेतेस? मी बायको आहे तुझी. हो, पण माझ्या बायकोने म्हणजे या सेतीने असं राहिलं उभं राहिलं मला नाही आवडणार. सो व्हॉट यार. नको नको, तू इथे शांत बस, मी जाऊन येतो. कुठे चाललास? वनवासात आपलं हे डॉक्टरकडे. पण तुला ताप आलाय ना. हो मग मी काय चहा प्यायला जात नाहीये. चल बाय. हा गेलो. बाय डार्लिंग बाय. अरे असं काय करतो किशोर? सॉलिड भूक लागली यार. तुम्ही थांबा मला तुमच्याशी बोलायचंय. काय झालं रागवायला? काय झालं रागवाला म्हणजे काय? तुम्हाला चांगलं माहित होतं ना, मी सगळं सांगून ठेवलं होतं. काय? आपल्याकडे खडकी बाबा येणार आहेत. हा मग तरी सुद्धा तुम्ही ऑफिसला काय झाला निघालात? अगं थोडस काम होतं माझं. कसलं थोडंसं काम? अगं म्हणजे अर्जंट काम होतं ना. कसलं अर्जंट काम? तुम्ही मला काय म्हणाला होतात? काय? मी थांबणार आहे म्हणून. हा मग का अर्जंट काम निघालं ऑफिस मधून फोन आला, जायला नको का? आणि मी कोणासाठी करतोय सगळं? मग काय टाइमपास का जातोय का मी ऑफिसला? काहीतरी बडबडते. हे कोणासाठी करतोय काम मी? आपल्या संसारासाठी ना, तुझ्यासाठी माझ्यासाठी ह्याच्यासाठी करतो ना काम. हो हो करते. बाहेर जात नेमकं काय आलं? फोन वाजतोय. मग उचलायचं कोणी? मीच उचलायचं का? मी उचलते ना, मी उचलते. हा फोन वाजत होता तो. हॅलो. हा बरे हो का? बर. काय झालं? तुमच्या इतका खोटारडा माणूस मी आयुष्यात बघितलेला नाहीये. आता मी काय केलं ग? ऑफिस मधून फोन होता तुमच्या. काय? मला सांगत होते की तुम्ही ऑफिस मध्ये खोटं बोललात आणि सुट्टी घेतलीये आजारी म्हणून. आणि मला तुम्ही सांगताय की तुम्हाला ऑफिस मध्ये जायचं अर्जंट काम आहे म्हणून. मला सगळं कळलं आता. अगं नाही, मी ते हे काही बोलू नका, मला काही ऐकायचं नाहीये. मला कळलंय तुम्हाला खडकी बाबांना भेटायचं नाहीये ना, म्हणून तुम्ही हे सगळं सोंग घेताय. अगं काही बोलू नका तुम्ही. मी तुम्हाला सांगते, खबरदार जर घराच्या बाहेर गेलात तर घरातच थांबायचं, कळलं? मला कसा नास्तिक नवरा मिळालाय. अरे का बाबा का? तुझं बरं चाललंय? ऐकलंस ना काय चाललंय ते? सगळं ऐकलंय मी. मग काहीतरी सांग मार्ग यावर. हे बघ माणसा, तुझ्या शरीरातला, तुझ्या आत्म्यातला कोल्हा लांडगा यांना जाग कर. अरे कसला कोल्हा आणि कसला लांडगा? अरे माझा धोबीचा कुत्ता झालाय ना, घर का ना घाट का. मार्ग सांग, काहीतरी उपाय सुचव. मी जरा विचार करतो थांब. खडकी बाबा की जय. खडकी बाबा की. आता थांबा नाही आणि आंबा नाही. तू मला अडवणारा कोण? तुमचं इकडे काय काम आहे? मी दर्शनासाठी आलोय. तुम्हाला माझे दर्शन झाले? मग निघा आता, चला. हे, मी दर्शन देण्यासाठी आलो आहे आशाला. त्या तुम्हाला ओळखतात? नाही, आता त्या माझं दर्शन घेणार आणि पावन होणार. हे तुम्ही स्वतःच ठरवलं? मी काही ठरवू शकतो, मी काही करू शकतो. मी खडकी बाबा आहे, जाऊ दे मला. नाही, तो तुम्हाला जाता येणार नाही. तू मला अडवणारा कोण? मी कडकी बाबा. पण कडकात तर मी आहे. नाही, पण मला याची नेहमी कडकी लागते ना, म्हणून मी कडकी बाबा. असं कसं म्हणतोस तू? जाऊ दे मला, आशा माझी वाट बघत असेल. नाही, तुम्हाला जाता येणार नाही. काल रात्री त्यांना अटॅक आला. त्यांना दृष्टांत झाला. त्यांना दिसले हे आपले बाबा दिसले. त्यांना साक्षात हे बाबा भोंदू वाटले. त्यामुळे ते शॉपिंगला निघून गेले आहेत. अशा कशा गेल्या? मी हिमालयातून त्यांच्यासाठी पायी चालत येत असताना त्या गेल्याच कशा? काहीतरी खोटं बोलतो. हे तुम्हाला उचलून घेऊन आले, मला शिकवतोय. असं बोलतोस? गप्पा बस. मी तुला शाप देऊन भस्म करेन. डिश कर डिश कर डिश. असं लगेच कसं करणार? कोणाच्या सांगण्यावरून नाही, मला वाटेल तेव्हा मी डिश करेन. जाऊ दे मला. तुम्हाला जाता येणार नाही. अरे चा, मग आता मी काय करू? आले पावली परत निघून जा. हा? यांना उचला आणि हिमालयात घेऊन जा. चल. पुन्हा ह्यांना घेऊन हिमालयात जायचं? काय फालतूगिरी आहे. चल हड रे. ठीक आहे. हे असं हाड हाड करतात म्हणून माझी आता हाड उरली आहेत. अरे शिष्यगणांनो, ऐका रे. अरे ऐका रे. अरे गेले काय हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. डिश, मी तुला आता शाप देणार आहे. डिश, तू माझी अडवणूक करून माझी वाट अडवलीस. तुझ्या जीवनाचं वाटोळ होईल. डिश डिश. खडकी बाबा की जय बोलणारे गेले वाटतं. खडकी बाबा की जय. पिरू जय. पिरू खडकी बाबा की.
तर जीवनाचं सार काय आहे? जीवन क्या है कोई न जाने, जो जाने वही पछताए. बाबा एक गाणं आहे का पिक्चर मधलं? गाणं असं आहे, जीवन क्या है असं आहे. हे माझं जीवनाचं सार आहे. बाबा आज जेवणात देखील सार आहे. हे साराचं मर्द एवढं पुरेसं आहे. जाऊ दे पुत्री, हा? मला सांग तुझी इच्छा काय, मनोकामना काय, मला सांग. बाबा हं? बाबा मला मूल हवंय. हसतंय का? आशीर्वाद द्या. आशीर्वाद आहे. बाबा मी किती भाग्यवान आहे, तुम्ही आमच्या घरी आलात, दर्शन दिलं. झालं दर्शन? चला बाबा चला जाऊया. चला काय चला. अहो असं कसं, बाबा आता तर आलेत, त्यांना थांबवा थोडा वेळ. का त्याने काय होणार आहे? काय होणार आहे काय? मला त्यांची सेवा करायची आहे बाबा. शाबास. झालं बाबा? चला 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 चला. माझी पूजेची वेळ झालेली आहे. हा पूजा देवाला तिकडे. आहा, माझी पोट पूजेची वेळ झालेली आहे. हे काय, हे सगळं तुमच्यासाठीच आहे बाबा. बाबा लवकर आता मला इथून बाहेर काढा. अहो तुम्ही काय पुटपुटताय? मी त्यांना म्हटलं की एवढी सेवा करतोय, यातून आउटपुट काय निघणार आहे का? आउटपुट म्हणजे हे आपलं आउटपुट. ईश्वरी काहीतरी. जीवन क्या है, जीवन क्या है कोई न जाने, जो जाने वही पछताए. अरे इथे पिक्चरची वेळ झाली आहे आणि हा सारखा सारखा फोन का कट करतोय? हा. जेवण सॉलिड, एकदम सॉलिड बनवलेलं. थँक्यू बाबा. पुत्री, तुझ्या हातचं जेवण जेवण मी तृप्त झालो. आहाहा. बाबा आणखी काय सेवा करू तुमची? मला पाणी मिळेल? आणते ना बाबा, थोडं पाणी आणते. हा अरे शहाण्या काय चाललंय? जेवण नाही काय काय चाललंय? अरे आटप ना लवकर, मला बाहेर काढ तू. अरे काय मजा येते, लताचा सारखा फोनचा मी कट करतोय. हे घ्या हे घ्या पाणी घ्या. पुत्री, हा तुला पुत्र व्हावा यासाठी माझ्याकडे एक मस्त उपाय आहे. कुठला उपाय आहे महाराज? बोला ना बाबा. पण त्यासाठी तुझ्या या नवऱ्यानं घराबाहेर पडावं, 3 तास चालावं. तुझी मनोकामना पूर्ण होणार पुत्री. थँक्यू बाबा थँक्यू. हा बेटा 3 तास चालून ये. जा, लेट होईल. थँक्यू. हॅलो हा नाही काय नाही माफ करा. नाही माझं चुकलं माझं. काय झालं? आओ ते खडकी बाबांचा फोन होता. ते आपल्या घराजवळ येऊन गेले, कोणीतरी त्यांना पळवून लावलं म्हणे. खडके बाबा तर इथे आहेत. नाही मग हे नक्की कोण आहे? मी खडकी बाबा आहे मी. खडकी त्यागराज भाऊजी आहोत तुम्ही? किशोरच्या सांगण्यावरून गेला वहिनी. मी माझं नशीबच फुटकं. झालं आता हिचं सुरू झालं. नास्तिक नवरा मिळाला म्हणून आता. तोंड करून हे बोलायला लाज नाही वाटत तुम्हाला? एक क्षणमध्ये थांबणार नाही मी आता इथे. मी निघाले माझ्या माहेरी. आशा आशा आईला गेली. रागावू नको रे. त्यांचा राग शांत झाला ना तर येतील ते परत. अरे बाबा आता करायचं काय मी? एक काम कर, काय लता वहिनींबरोबर पिक्चरला जा. अरे हा तो पर्याय आहे. त्यासाठीच तर एवढं सगळं चाललं होतं. तिला फोनच करतो. जा. अरे बाबा तिचाच SMS आलाय. वाच 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 वाच. हा. तुझी वाट पाहून कंटाळे, फोन लावून कंटाळे, शेवटी मी इन्स्पेक्टर सूर्यकांत बरोबर सिनेमाला निघाले. आम्ही जेवूनच येऊ. हं? किशोर तुझा धोबीचा कुत्ता झालाय रे. ना घर का ना घाट का.